पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा अभंगाच्या पहिल्या चरणात संत आले वरले दिंडी हे साऊंड आवाज द्या मध्ये पुन्हा कमी करू नका ना आवाज विठाला विठाला कारण तुमच्यावर सगळं कीर्तन आहे आम्ही ओरडणारे किती काय ओरडून ओरडून शेजारच्याला ऐकू जात नाही एक गोष्ट सांगतो तुम्हाला म्हणून नाथ महाराजांनी सांगितलं की काम नावाचा बकरा कापला आणि त्याची खुरं आणि मुंडी त्या बकऱ्याला कापल्यानंतर खुरं असतेत महाराज खुरं त्याला खुरक्या शब्द वापरला नाथ महाराजांनी कारण नाथ महाराजाचा आणि बकऱ्याचा संबंध नाही आला पण बाकीचे लोक तुम्हाला एक गोष्ट सांगतो बकरू कापावं लागतं आणि त्याचं मांस खावं लागतं त्याच्यासाठी एखादं शास्त्र नाही पुराण नाही त्याचा सप्ताह नाही त्याचे कीर्तनकार नाहीत हो प्रोत्साहन देणारे की कापा बकरी हो पण ते काम चालू आहे महाराज सतत चालू आहे अव्याहत काही न शिकवता गपचिप अगदी शांत रीतीनं काम चालू आहे हो आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो ते देवाच्या पुढे बकरू कापलं जातं बोकड कापला जातो तर कापल्यानंतर जरा थोडासा खालचा दृष्टांत आहे पण तरी सुद्धा बोलल्याशिवाय भागत नाही कारण ऑपरेशन केल्याशिवाय रोग बाहेर पडत नाही म्हणून त्याच्याकरता बोलतो त्या देवाला महाराज हो मुंडकं आणि खुरं वाहतात म्हणजे नाथ महाराजांनी मला सांगितलंय कबीर महाराजांनी सांगितलंय म्हणून मी बोलतो निर्जीव फतरे के आगे सजीव बकरा काटे
ते म्हणतात किती वेडे माणसं आहेत. जिवंत माणसाची खरूच गचकरण बरं होण्यासाठी निर्जीव दगडाच्या पुढं बकरू कापलं जातं, सजीव बकरू कापलं जातं. निर्जीव फतरे की आगे सजीव बकरा काटे, आलम आगय खागय. म्हणजे पाहुणे रावळे, त्याच्यातले भक्त आले आणि त्यांनी ते बकरू खाऊन टाकलं आणि देवकू मिल गय टिंब टिंब. रिकाम्या जागा तुम्ही भरा, मी नाही, माझा अधिकार नाही महाराज. काय मिळालं देवाला? हो, सांगितलं नाथ महाराजांनी. मग त्या देवाला काय होतं? आलम आगय म्हणजे पाहुणे रावळे बाकीचे येतात, त्याच्यातली जी मंडळी आहे प्रसादासाठी आलेली, ती मंडळी ते बकरू आणि त्याचं मांस खाऊन टाकतात. मग देवाच्या पुढं काय असतं तर ते खुरं आणि मुंडकं असतं देवाच्या पुढं वाहिलेलं. मी तिकडच्या पार्टीच्या लोकाला एके दिवशी विचारलं, कारण इकडं त्याच्यातले तज्ञ नाहीत म्हणून तिकडं एके दिवशी थोडं पार्टी फोडून गेलो आणि त्याला विचारलं, म्हणलं हे खुरानी मुंडकं कशा करता देवाला वाहतात? तर त्यांनी सांगितलं, महाराज हे शिजत नाही म्हणून वाहतात म्हणले. हे माणसाच्या कामाचं नाही म्हणून देवाला. हो, पहिल्यापासून माणसाचा स्वभाव असा आहे की जे माणसाच्या उपयोगाचं नाही ते देवाला दिलं जातं. मग ते देवाला दिलं जातं. आमच्या पांडुरंगाच्या पुढं काम नावाचा बकरा कापला आणि त्याचे खुरण मुंडी आम्ही एकत्रित केली देवाला वाहिली महाराज. आणि दिंडी नावाच्या भजनामध्ये, निनादामध्ये सहकार्य करण्याकरता जे खुरं आहेत ते खुरं हातात घेतले आणि त्याच्या चिपळ्या बनवल्या महाराज. हाती खुरक्या, हातामध्ये चिपळ्या बनवल्या. त्या बोकडाच्या पुढच्या पायाला 2 खुरं असतात आणि इकडच्या पायाला 2 खुरं, म्हणजे पुढी 2 पाय असतात त्याला 4 खुरं असतात आणि पाठीमागं 2 पाय असतात त्याला 4 खुरं असतात. मिळून ती 8 खुराचं बोकड असतं. तसा तुम्ही चिपळी जर पाहिली तर चिपळीच्या एका बाजूला 2 अशा पंचधातूच्या भिंगऱ्या असतात, चकत्या असतात महाराज. पुढच्या बाजूनं 2, मागच्या बाजूनं 2, खालच्या बाजूनं, पुढच्या बाजूनं 2 आणि मागच्या बाजूनं 2, अशा 8 भिंगऱ्या मिळून चिपळी तयार होती. हो, देव देवीची करोनी चिपळी आणि चरण नसता वाजे धुमाळी. आम्ही काय केलं? आमच्या दिंडीमध्ये काम नावाच्या विकाराचे खुरं, पाये त्याची चिपळी बनवली आणि त्याच्या मुंडक्यापासून, त्याच्या डोक्यापासून आम्ही विना बनवला आणि तो विना आम्ही बगलेत घेतला महाराज. हे प्रतीक तयार केलं आम्ही, प्रतीक तयार केलं. म्हणजे विना हे कामाचं डोकं आहे आणि चिपळ्या म्हणजे त्याचे खुरं आहेत. आणि हे देवाला वाहिल्यानंतर त्या विण्याच्या आणि चिपळ्याच्या माध्यमातून त्या काम नावाच्या विकाराला आम्ही भजनाला लावलं, दिंडीला लावलं आणि आमचा विजय आम्ही लोकांना समोर घेऊन ही प्रतीक घेऊन दाखवला की आम्ही कसा विजय मिळवला. हाती खुरक्या, काखेत मुंडी. वारकरी संप्रदायामध्ये, मराठी भाषेमध्ये काही काही शब्द आलेत महाराज. हो, जसं नाथ महाराजांनी खुरक्या आणि मुंडी वापरलं तसं चारी मुंड्या चित असा एक शब्द आहे. चारी मुंड्या चित म्हणजे 4 पाय आणि मुंडक एकत्रित करणं, याला चारी मुंड्या चित म्हणतात. किंवा दुसरा एक शब्द आहे खुरमुंडी. काय शब्द आहे? मराठी भाषेमध्ये खुरमुंडी असा शब्द आहे. मुरकुंडी असा एक शब्द आहे. करवंडी असा एक शब्द आहे. हो, आता हे शब्द वारकरी संप्रदायात आलेत महाराज. मुरकुंडी म्हणजे तुझ्या दारीचा कुतरा, नको मोकलू दातारा. हो, बहु झालो लंड आणि पायी घातली मुरकुंड. मुरकुंड हा शब्द मुरकुंड आला. तुका म्हणे काया करीन कुरवंडी आणि ओवाळून सांडी मस्तक. हे कुरवंडी हो शब्द आला. बाप करी जोडी लेकराचे ओढी आणि आपुली करवंडी वाळवोनी.
करवंडी म्हणजे पोटाची खोबण. बाप लेकरासाठी किती कर्तव्य करतो, तर हे पोट त्याच्या पाठीमाग नळाला लागून ह्याची खोबण करतो आणि खूप वाळून घेतो, पण लेकराचं भलं करतो. त्यावेळेस करवंडी असा शब्द आला महाराज. खूप असे शब्द आहेत, कुरवंडी, करवंडी, खरवंडी वगैरे 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 खूप मोठे शब्द आहेत. तर चारी मुंड्या चित आणि खुरमुंडी केली त्याची, त्या विकाराला आम्ही दाबलं. एक जाता जाता सांगतो, मांस खाऊ नये. का खाऊ नये? देवाच्या पुढे बकरू कापू नये आणि मांसाहार करू नये. त्याच्यासाठी वैज्ञानिक, आध्यात्मिक सगळ्या गोष्टीची चिंतन आहेत महाराज. का मांसाहार करू नये? मी आपल्याला छोटासा प्रश्न विचारतो. शेळ्या, बोकड, बकरा वगैरे पाहिलेल्या सर्वांनी, माळकऱ्याने बी पाहिलेल्या, पाहायला काय हरकत आहे? आता मी प्रश्न विचारतो, ते बोकड जन्माला आलं, तिसऱ्या तासामध्ये त्याला आई कळत नाही महाराज. माझी भाषा समजत असली तर अजून बी बघा, त्या बकऱ्याला, बोकडाला जन्मल्यानंतर तिसऱ्या तासामध्ये आई बी कळत नाही, बहीण बी कळत नाही. मी आपल्याला प्रश्न विचारतो, ज्या बोकडाला तिसऱ्या तासात आई बहीण कळत नाही, त्या बोकडाचं मांस खाणारा माणूस काय महात्मा गांधीजी होईल का? का ज्ञानेश्वर महाराज होईल? मग नातं का कळत नाही? त्याचं मूळ कारण आहे, मी मगाशी सांगितलं, बंद करायचं असेल तर कथा कीर्तन करावी लागते, सप्ते करावे लागते. आणि नातं समजून घ्यायचं असेल तर मांसाहार वर्ज्य करावं लागेल. मग जी माणसं मांसाहार 2 टाइम करतात, त्या माणसाला नातं कधी कळत नाही महाराज. त्याला बहीण बी कळत नाही, आई बी कळत नाही, मावस बहीण, चुलत बहीण काहीच कळत नाही त्याच्या दृष्टोत्पत्तीस. म्हणून नातं कळून घेण्यासाठी पहिल्यांदा मांसाहार वर्ज्य करायला पाहिजे. आणि पुन्हा एकदा शक्तीनिशी बोलतो, जगाच्या पाठीवर पुन्हा सांगतो, 2000 धर्म येतं, पण पहिल्यांदा वारकरी संप्रदाय गळ्यात तुळशीची माळ घाल, अगोदर मांसाहार वर्ज्य कर आणि नंतरच तुला संप्रदायामध्ये प्रवेश मिळेल. हे खरं वर्म वारकरी संप्रदायानं सांगितलं. पण आज जगाच्या पाठीवर होलं सुगितली, काही संप्रदाय निघाले महाराज. काही बी खान, काही बी प्या, पण आमचं नाव घ्या. दरवाजा मोकळा, मोरीला बोळा. अरे अंगावरती पातळ विष्ठा घेऊन मी सचेल स्नान करून अन्न आलो असं म्हणणं, पवित्र झालो, विष्ठा अंगावरती घेऊन मी पवित्र झालो, हे म्हणणं जितकं मूर्खपणाचं आहे, तितकं मांसाहार करून संप्रदाय किंवा भजन करणं किंवा साधना करणं मूर्खपणाचं लक्षण आहे महाराज. म्हणून वारकरी संप्रदाय वर्मावर बोट ठेवतो. पहिल्यांदा प्रवेश मांसाहार वर्ज्य कर. सगळ्यात पापाचं मूळ कशामध्ये असेल तर मांसाहारामध्ये आहे. म्हणून आहार, हो, गीतेमध्ये भगवंताने खूप छानपैकी त्याचं वर्णन केलेलं आहे. आहार शुद्धी असेल तरच बाकीची शुद्धी होते. म्हणून पहिल्यांदा आहार वर्ज्य कर. एक जाता जाता सांगतो पुन्हा, तुम्ही जे धान्य खाता ते धान्य जमिनीमध्ये जर टाकलं आणि त्याला जर पाणी दिलं तर ते उगवतं. म्हणजे ते धान्य जिवंत असतं. आणि ते जिवंत धान्य जर जिवंत लोकांनी खाल्लं तर ती माणसं सतत जिवंत राहतात. पण तुम्ही मांस ते जर जमिनीमध्ये टाकलं, महिनाभर पाणी दिलं तर उगवतं का? मग ते मेलेलं मांस आहे. आणि मेलेल्या प्रेतावरती जी माणसं जगत असतात ती जीवनभर जिवंत असून मेल्यासारखी माणसं असतात महाराज. ती जिवंतोपी मृतः, जिवंतोपी मृतः, जिवंत वाटतात पण मेलेले असतात. मेलेल्या मड्याची किंवा मेलेल्या प्रेताची विल्हेवाट कुठं लावली जाते? स्मशानभूमीमध्ये.
आता तुम्ही नव्या मुंबईत राहणारी म्हणून स्मशानभूमी म्हणले. मी आपला गावाकडे राहणारा माणूस आहे म्हणून मी स्मशानभूमी म्हणत नसतो, मसनवाटा म्हणत असतो. काय म्हणतो? मसनवाटा. ग्रामीण शब्द मला हाय लेवलचे शब्द येत नाहीत म्हणून मी मसनवाटा म्हणतो. महाराज, मेलेल्या प्रेताची विल्हेवाट मसनवाट्यामध्ये लावली जाते. आता ज्याच्या पोटामध्ये मेलेल्या प्रेताची विल्हेवाट लावली जाते ते माणसं, त्यांचे पोट म्हणजे काय? मसनवाटा. महाराज, निदान कमीत कमी प्रेत तरी मसनवाट्याकडे जातात, पण हा चालता बोलता मसनवाटा प्रेताकडेच येतो. म्हणून असा जर मसनवाटा आला तर फक्त आला म्हणायचं नाही, कारण त्यांची संख्या जास्त आहे. त्याच्यामुळं आपल्याला भीती, म्हणून मसनवाटा आला असं म्हणायचं नाही, फक्त एकमेकाला खुनवायचं. त्याने समजून घ्यायचं आला मसनवाटा. मग आपल्याला मसनवाटा व्हायचं का हे ज्याची त्यांनी बघा. आपलं पोट पवित्र आहे महाराज, त्या पोटामध्ये प्रेताची विल्हेवाट लावून आपलं पोट मसनवाटा करू नका. विकाराला जिंकण्याचं काम जाऊ द्या, खूप बोलण्यासारखं आहे, पण वेळेचं भान मला ठेवावं लागेल आणि वेळेमध्ये चिंतन संपवावं लागेल. आज खऱ्या अर्थानं पाहिलं तर महादेवाचं कीर्तन आहे म्हणजे महादेवाच्या जटेतून गंगा बारीक निघत असते. त्याच्यामुळे आपलं थोडकं बोलणं. आपल्या महाराष्ट्रामध्ये कुस्त्या लावल्या जातात, त्याच्यामध्ये ते कुस्तीचं जे मैदान असतं ते रुळवटून निघण्याकरता रेवड्यावरच्या कुस्त्या अगोदर लावल्या जातात आणि मग चांदीची गदा असते. तसं आपली रेवड्यावरची कुस्ती सुरुवातीला असो. आपलं चिंतन असं चाललेलं की हाती खुरक्या काखेत मुंडी, विकाराला जिंकलं आणि विकार हातामध्ये घेऊन आम्ही निघालो. आणि मग या विकाराला जिंकल्यानंतर निवृत्ती झाली. निवृत्ती ते आम्ही निवृत्त केलं. जे प्रतिबंधात्मक आहे त्याला निवृत्ती असं म्हणायचं, त्याचा आम्ही प्रतिबंध बाजूला केला. मग आम्हाला फल काय मिळालं? अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज सांगतात,
विठ्ठल विठ्ठल पंढरपुरी पडली होड मुटक्या परिस धांगड गोड. पंढरपुरामध्ये चढावड लागली, स्पर्धा लागली, होड लागली. कशाची होड लागली? तर ज्याच्या विकाराची निवृत्ती झाली त्याला फलप्राप्ती कशाची? तर मोक्षाची. पंढरपुरामध्ये गेल्याच्या नंतर जसे बुक्क्याच्या दुकानाच्या लाईनी आहेत, जशा प्रसादाच्या दुकानाच्या लाईनी आहेत, जशा विण्याच्या लाईनी आहेत, जशा मृदंग विकणाराच्या लाईनी आहेत, तशा टाळ गल्ली आहे, विना गल्ली आहे, टाळ गल्ली आहे, मृदंग गल्ली आहे, प्रसाद गल्ली आहे, वारकरी संप्रदायाच्या माळ गल्ली आहे, माळी विकल्या जातात. ही जशी साधन बाह्य साधन विकण्याचे दुकानं आहेत, तसे पंढरपुरामध्ये मोक्ष देण्याचे दुकान आहे. आणि एकमेकाला जसं तुम्ही रस्त्यानं निघाल्यानंतर काही काही रेस्टॉरंट वाले शिट्ट्या मारू मारू त्यांनी शिपाई ठेवलेले असते, तर या आमच्याकडं या आमच्याकडं म्हणून ते असे बळजबरीनं वळतात महाराज गाड्यावाल्यांना. तसं पंढरपुरामध्ये एक एक दुकान, या आमच्याकडं तुम्हाला मोक्ष देतो, या आमच्याकडं आम्ही तुम्हाला मोक्ष देतो, असे दुकानाची पेटच्या पेट पंढरपुरात लागली. पंढरी पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. म्हणजे मोक्ष मिळवण्याच्या पात्रतेचे असा अर्थ नाही बरं का. हो, असा अर्थ करायचा नाही की जसं 9वी पास झाला की नंतर मॅट्रिकचा तो पात्रतेचा अधिकारी झाला मॅट्रिक मध्ये बसण्याकरता. तसं पंढरपूरचे वारकरी म्हणजे मोक्षाचे अधिकारी म्हणजे पात्रता असा अर्थ लावायचा नाही. मग अधिकारी शब्दाचा अर्थ मालक. आपण सांगतो की हे ह्या खात्याचे अधिकारी आहेत, हे फॉरेस्ट खात्याचे अधिकारी आहेत, हे पोलीस खात्याचे अधिकारी आहेत, हे महसूल खात्याचे अधिकारी आहेत, असा शब्द वापरला जातो. त्यावेळेस अधिकारी म्हणजे मालक, प्रमुख. तसं पंढरपूरचे वारकरी म्हणजे पात्रतेचे अधिकारी नाही, तर मोक्ष ते ज्यांना देतील त्या मोक्षाचे अधिकारी. म्हणून मोक्षाची सोडी बांधी करणारे, कैवल्याचा अधिकारी आणि मोक्षाची सोडी बांधी करी.
आमचे अरुण महाराज पाठीमागच आहेत. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी, तो रहा म्हणत तिथं मोक्ष राहतो. हो, आणि त्याला आज्ञा केली जाते यांच्याकडे जा. हे अधिकारी वारकरी आहेत म्हणून कुणालाही मोक्ष देण्याची तिथं योजना आहे. कोण कोण दुकान आहे मोक्षाचं? तर देवाचं दर्शन घेतलं की मोक्ष होतो. दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. हेळा मात्रे म्हणजे डोळ्याची पापणी लवेपर्यंत असतो तो निमिष, आणि त्या निमिषाचा चौथा भाग असतो त्याला हेळा म्हणतात. होय, हेळा मात्रे दर्शन घेतल्यानंतर हेळा मात्रामध्ये मोक्ष मिळतो. दर्शन हे मोक्ष देणारं दुकान आहे. म्हणले इतक्या गर्दीत मी जाऊ शकत नाही आणि दर्शन घेऊ शकत नाही. महाराजांनी सांगितलं काही नाही, नका का दर्शन घेणार, पण देवाच्या कळसाचं तरी दर्शन घेतलं. देखील कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. म्हणले मी तिथपर्यंत सुद्धा जाऊ शकत नाही. काय नाही, पंढरपुरात गेल्या नुसतं नामस्मरण कर, मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. काय नाही म्हणले, ते बी माझ्याच्यानं जमत नाही. काय नाही, संत भेटले तर त्यांना आलिंगन दे, आलिंगन घडे मोक्ष सावीत जता बोल जोडे. काही नको करू, नुसतं चंद्रभागेला जाऊन आंघोळ कर मोक्ष. म्हणले माझ्याच्याने होत नाही. काही नाही म्हणले, नुसती चंद्रभागा डोळ्यानं पहा मोक्ष. तीर्थ आपलं प्रदक्षिणा कर मोक्ष. कथा ऐक मोक्ष. कथा कर मोक्ष. कथेच्या बाबतीमध्ये नव्हे नव्हे तू सगळे कर्म केलेस, नव्हे नव्हे नुसतं पंढरपूरच्या रस्त्याला एक पाऊल जरी टाकलास तरी मोक्ष. आता बाकीचे तीर्थ एवढे मोक्ष देऊ शकत नाहीत महाराज. मग बाकीच्या तीर्थामध्ये मोक्षाची रेलचेल नाही. हो, मोक्ष देवोनी उदार काशी होय कीर, परी वेचने लागे शरीर तये गावी. काशीमध्ये मोक्ष मिळतो पण मरावं लागतं. म्हणजे जाऊन आत्महत्या करावी लागते असं नाही, तो योग यावा लागतो. हिमालय मोक्ष देतो पण तिथे सुद्धा मरावं लागतं. हो, त्यानंतर पितराला आणि आपल्याला मोक्ष मिळतो गयेमध्ये. माझे झाले गया वर्जन फिटले पितराचे. हो, केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर. तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. हो, पूर्णपणे कर्माचं ओझ समाप्त होतं. पण तिथं जाऊन पर्व काळामध्ये पिंडदान करावं लागतं. आणि त्या पर्व काळामध्ये सुद्धा पितराला बोलवण्याची ज्या ब्रह्मवृंदामध्ये ताकद आहे त्यांनीच त्या पितराला बोलवायचे. असे ब्रह्मवृंद मिळणं कठीण. त्या क्षेत्रामध्ये जाऊन पितराचा उद्धार, आपला उद्धार करून घेता येईल. पण इथं तसं नाहीये. इथं सगळ्याला मोक्ष आहे. सगळ्याला मोक्ष म्हणजे किती सगळ्याला? तर पंढरपुरी पडली होड आणि मुटक्या परीस धांगड गोड. मुटक्या परीस म्हणजे मुटका शब्दाचा अर्थ आहे इंद्रियाचा निग्रह करणाराला तर मोक्ष मिळेल, यात नवल नाही. पण स्वैर विषयाचं सेवन करणाऱ्या आणि इंद्रिय सैर सोडून देह विक्रय करणाऱ्या धांगडीला सुद्धा मोक्ष मिळतो. आणि अशी धांगड म्हणजे कोण आहे? पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या मंदिरात दर्शनाला गेल्याच्या नंतर देवाचं दर्शन नंतर आहे, पण पहिल्यांदा धांगडीचं दर्शन घ्यावं लागतं. आणि अशी धांगड म्हणजे कानोपात्र. त्या कानोपात्रीला मोक्ष मिळाला. मुटक्या परीस धांगड गोड. धांगडीला मोक्ष मिळू शकतो. धांगड कुणाला म्हटलं जातं? मी तुम्हाला नामनिर्देश केला, पण धांगड कुणाला म्हटलं जातं त्याच्यासाठी मी पदच्छेद अन्वय करीत नाही, पण नुसतं दिग्दर्शन करतो. महाराष्ट्रातली धांगड ही फार मोठी शिवी आहे आणि ही चांगली गोष्ट नाहीये.
धांगड कुणाला म्हटलं जातं? जी इंद्रियाचा धिंगाणा करते तिला धांगड म्हटलेलं ना. अशी धांगड स्वैर विषय सेवन करणारी धांगड, तिला धांगड म्हटलं. आता ही धांगड कशी आहे तर तुम्ही गोकुळामध्ये कृष्ण परमात्म्याच्या चौर्य कर्माचं काल्याच्या कीर्तनात वर्णन ऐकलेले. दाढीविनीची गाठ मारल्याच्या नंतर आणि जाता जाता सांगून जातो, महाराष्ट्रातल्या कीर्तनकारानं काल्याच्या कीर्तनामध्ये दाढी येणीची गाठ मारून मारून कृष्ण इतका बेजार केला, दाढी येणीच्या गाठीच्या पुढे निघूच दिला नाही महाराज. त्याच्यापेक्षा काही वेगळं चरित्र असतं हे काही सांगायची ना अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. फक्त दाढी येणीची गाठ मारायची. हो, ती दाढी येणीची गाठ मारून तुम्हाला पुन्हा अजून त्या गाठीचं पुन्हा विशेष माझी गाठ पडावी असं काही हो बोलून जातो तुम्हाला. चिंतन असं आहे की त्या दाढीविनीची गाठ मारल्याच्या नंतर अंधारी रात्र आणि अंधारामध्ये पूर्वीच्या काळात लाईट नसल्यामुळे झोपायचे. आणि योग असा की त्या गवळणीनं कुस बदलली आणि कुस बदलल्यानंतर हो गवळ्याची दाढी वडली गेली. आणि त्याला वाटलं दाढी माझी कोणी वडली, म्हणून त्यांनी पत्नीला जाग केलं आणि सांगितलं, उठ बरं थोडासा दिवा लाव. तिने सांगितलं, लग्न झालं तेव्हापासून दिवा लावलाय ना. नाही म्हणले, अजून एकदा लाव. ठीक आहे. ती उठली दिवा लावायसाठी. जशी झटकन उठली महाराज तशी त्याच्या दाढीला हिसका बसला. आणि बसल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं की हिनं हिसका दिलाय म्हणून. तो महाराष्ट्रातला गडी होता. त्यांनी गावरान शिवी दिली महाराज. गावरान काय म्हटलं तो? मस्त भवनिया मातली धांगडी, मस्त भवनिया मातली धांगडी, हरके वढा वढी मजा लागे. संताचं वाक्य बोललो महाराज मी. मस्त भवनिया, मस्त म्हणजे मस्त नाही,